महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल। दिल्ली भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मनसे शिवसेना उभाटा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे, मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50चा फॉर्म्युला प्रस्ताव। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागठाणेमध्ये निम्म्या जागा मागणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज होणारी बैठक रद्द, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार होती मवियाची समन्वय बैठक। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपाचं MY समीकरण। मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपाकडून नवी रणनीती। कागल नगरपालिका निवडणुकीची रंगत आणखीन वाढली, शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं, उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी खबरदारी। पोलीस नोटीस द्यायला आले तेव्हा घरी नव्हतो, उद्या नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार, शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। रुपाली ठोंबरे आणि खंडाळकरांमधील वाद पेटला, ठोंबरेंनी खंडाळकरांना पाठवली 10 कोटींच्या आबरू नुकसानीची नोटीस। नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। दहावीत शिकणाऱ्या सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा चिठ्ठीत उल्लेख, 4 शिक्षकांविरोधात गुन्हा। वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टात याचिका, 10 मिनिटं उशीर झाल्याने दप्तरासह 100 उठाबशा काढायला लावल्याचा आरोप, आरोपी शिक्षिकेला पोलिसांकडून अटक। नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांसह गृहमंत्रीही राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल। दिल्ली भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मनसे शिवसेना उभाटा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे, मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रामध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा प्रस्ताव। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागठामध्ये निम्म्या जागा मागणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज होणार बैठक रद्द, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार होती महाविकास आघाडीची समन्वय बैठक। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचे MY समीकरण। मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये महिला आणि युवकांची मते मिळवण्यासाठी भाजपकडून नवी रणनीती। कागल नगरपालिका निवडणुकीची रंगत आणखी वाढली, शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं, कुणीही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी खबरदारी। पोलीस नोटीस द्यायला आले तेव्हा घरी नव्हतो, उद्या नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार, शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, पुण्यातील नवले पूल अपघातातील रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याबाबत भेटीमध्ये चर्चा। दहावीत शिकणाऱ्या सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा चिठ्ठीत उल्लेख, 4 शिक्षकांविरोधात गुन्हा।
वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणी हायकोर्टात याचिका 10 मिनिटं उशीर झाल्यानं दप्तरासह 100 उठाबशा काढायला लावल्याचा आरोप आरोपी शिक्षिकेला पोलिसांकडून अटक नाशिकमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल काही तरुणांकडून भोंदूबाबाला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान महत्त्वाच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ आज 6 तासांसाठी बंद सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद शिर्डीच्या माऊलीनगर भागातील बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे शिर्डी शहरातील उपनगरामध्ये पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे इथल्या खंडोबा मंदिर परिसरात फिरत असलेल्या मादी बिबट्या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आलेली आहे नागपूरच्या पारडी पुनापूर इथल्या भवानी माता मंदिराला पर्यटन स्थळाचा ब दर्जा देण्यात आला यामुळे हे मंदिर आता पर्यटन धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या विकसित करता येणार आहे या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे जळगावातील चोपडा इथल्या जय फायबर जिनिंगमध्ये आजपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले यावेळी कापूस खरेदी आणलेल्या ट्रॅक्टरचं पूजा करून शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले या केंद्रावर एकरी 5 क्विंटल कापूस खरेदी होतोय सोलापुरामध्ये तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावर प्रहार संघटनेकडून काळं फासण्यात आलं तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले छत्रपती संभाजीनगरात 10 दिवसांमध्ये किमान तापमान 3 अंशांनी घसरले दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय शहरात ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतायत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केली गेल्या आठवड्यात राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वी शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्यांना मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली शौर्य प्रदीप पाटील असं पीडित विद्यार्थ्याचं नाव तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता पाथर्डीवाला बाबा उर्फ गणेश जगताप या भोंदूबाबावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण काही युवकांनी भोंदूबाबाला केली होती आणि तो करताना व्हिडिओ सुद्धा काढला होता तो व्हिडिओ व्हायरल झालाय सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात झालेल्या ट्रक रिक्षा कार मोटरसायकल आणि कंटेनरचा अपघात बघायला मिळाला या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला 2 जण गंभीर जखमी झाले आहेत जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात गांजाच्या शेतीवर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाड टाकली आणि 3.5 क्विंटल गांजा जप्त केला गांजा लागवड करणारा आरोपी मनोज घटे याला पोलिसांनी अटक केली आहे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी अटक केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली या गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता त्याला कोर्टानं 11 दिवस NIA कोठडीत पाठवलं आहे पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणारे जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे उशिरा आणि कमी दाबानं उद्या पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ऑक्टोबर महिन्यामध्ये 57% वाढून 18,055 युनिट्सवर पोहोचले या विभागात टाटा मोटर्सने आघाडी कायम राखली आहे अशी माहिती वाहन डीलरच्या संघटना फाडानं दिली आहे
जुनं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं जोरदार झटका दिला। मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये 10 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन दर केंद्रीय मोटर वाहन अंतर्गत लागू करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारनं टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार 23 नोव्हेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 4,75,668 उमेदवारांनी अर्ज केलेत। राज्यातील 1,420 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला। मुंबईत गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंशांना वाढ होईल असं हवामान खात्यानं सांगितलं। नेव्ही हाफ मॅरेथॉन करता मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 2 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्या सुविधेकरता हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई वाहतूक कोंडी सोडवण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं काम बीओटी तत्वावर करण्याकरता निविदा प्रक्रिया राबवण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकतीच राज्य सरकारकडे दिली। त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामाकरता निविदा काढल्या जाणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भाड्यानं घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याकरता म्हाडानं भाडे तत्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा तयार केला आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीकरता स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव मसुद्यामध्ये मांडला आहे। भविष्यात या धोरणामुळे महाराष्ट्रात भाडे तत्वावर घर घेणं अधिक सोपं, सुरक्षित आणि परवडणारं होणार आहे असं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलं। मॉन्सून संपल्यानंतर धावपट्टीच्या देखभालीचं काम करण्याकरता आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशा 6 तासांकरता मुंबई विमानतळ बंद राहणार आहे। या 6 तासांच्या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवरून विमान उड्डाणं किंवा आगमन होणार नसल्याचं विमानतळ प्रशासनानं सांगितलं। राज्यात गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजेसमध्ये भरमसाठ वाढ झाल्यानं रिक्त जागांचं प्रमाणही वाढलंय। यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33% जागा रिक्त राहिल्या आहेत। 15,936 जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे। अनेक कॉलेजेसमधील निम्म्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घट झालेली आहे। मुंबईतील सगळ्या शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील शाळांना दिले आहेत। उपाहारगृहामध्ये स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीनं दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या 10.5 महिन्यांमध्ये 61 क्लास 1 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 2 वर्षात लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची माहिती एसीबीच्या आकडेवारीतून समोर आली आहे। अद्यापही 209 लाचखोरांचं निलंबन झालेलं नाहीये, त्यामुळे ते खुर्चीत ठाण मांडून बसलेले आहेत। वीज दर कमी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। त्यामुळे महावितरणचे सध्याचेच वीज दर लागू होणार असून वीज ग्राहकांना दरकपातीचा दिलासा मिळणार नाही। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब होत असल्या आहे आणि तशी सुरुवात पण झालेली आहे। निम्म्या नोव्हेंबर महिना उलटून गेलाय तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा पगार आजच्या तारखेपर्यंत झालेलाच नाहीये। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असंतोष आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घेतलेल्या निर्बंधांचा भारतावरील परिणाम आता दिसू लागलाय। ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 66% घट झालेली आहे।